एवढी चांगली टीम जर माझ्या बरोबर असेल आणि आपण सर्वजण असाल तर नोव्हेंबर ते डिसेंबरच्या सुमारास अख्ख्या जिल्ह्यासाठी, ज्याच्यामध्ये PCMC असेल आणि पुणे शहर असेल, असे 13 तालुके आणि 2 मोठी शहरं असे मिळून भारतातली सगळ्यात मोठी क्रिकेट करंडक आपण घेणार आहोत. मेच्या सुमारास आम्ही जेव्हा 17 टीम घेतलं, त्याच्यामध्ये 220 टीम खेळल्या, त्याच्यात 3200 प्लेयर तिथे खेळले आणि असं म्हणलं जाते राज्यातली सगळ्यात मोठी टुर्नामेंट ती होती. आणि आता आपण जे टुर्नामेंट घेत आहोत, आजच्या घडीला 550 पेक्षा जास्त टीम या टुर्नामेंट मध्ये सहभागी होणार आहे अख्ख्या जिल्ह्यातून आणि त्याच्यात 8,500 ते 9,000 युवक या टुर्नामेंट मध्ये अख्ख्या जिल्ह्यातून खेळणार आहे. आणि हे खेळत असताना काही तज्ञांशी बोलल्यानंतर त्यांचं म्हणणं असं आलं की या प्रतीची टुर्नामेंट अख्ख्या देशामध्ये कुणीही घेतली नाही, जी आपण सर्वजण घेत आहोत. यंदा पवार साहेबांचा वाढदिवस आपण या क्रिकेट करंडकच्या माध्यमातून साजरा करणार आहोत. आणि जेव्हा पवार साहेबांची एखादी गोष्ट येत असते तेव्हा त्याला भव्यता असणं अतिशय महत्त्वाचं असतं. त्याला कारण एकच आहे, त्यांचा विचार तो तेवढा भव्य आहे. आज प्रत्येक समाजातील हा युवक सक्षम नाहीये, पुढे जायची एक ताकद भेटली जात नाही किंवा त्यांना सपोर्ट भेटला जात नाही. पैशांचा प्रॉब्लेम असतो, ते तिकडं क्लब नाही जॉईन करू शकत. एंट्री फीज वगैरे बाकीच्या ठिकाणी भरपूर असतात, त्यांना भरता येत नाही. त्यांच्यात स्कोप खूप असतो पण त्यांना एक स्पर्धा खेळण्यासाठी चान्सेस भेटत नाही. काही 2-3 प्लेयर असे पण आहेत की त्यांची परिस्थिती नाही खेळण्यासाठी. त्यांच्या टॅलेंट असून आम्ही त्यांच्या घरी जाऊन रिक्वेस्ट करून त्यांच्या घरच्यांना मानून की तुमच्या पोरांच्यात टॅलेंट आहे. ॲक्च्युली आम्हाला हे क्रिकेटचे नियम, पॉवर प्ले वगैरह ॲक्च्युली गावाकडच्या मुलांना काही माहीत नसतं. कुछ बहुत कम मतलब ऐसे कि उनका खाने का कुछ मतलब कमाने के लिए 60-60, 100-100 रुपये से काम करते. प्रत्येक गावामध्ये काही काही खेळाडू राहिलेले आहेत ज्यांना खेळायला कधी भेटलेलं नाही. पण आज आदरणीय रोहितदादांच्या माध्यमातून जी सृजन क्रिकेट स्पर्धा सुरू झालेली आहे, त्या स्पर्धेमध्ये लहानसहान गोरगरीब समाजातील युवकांना सुद्धा आज क्रिकेट खेळायला संधी भेटत चाललेली आहे आणि ह्या स्पर्धेत त्यांना सहभागी होण्याची संधी मिळते. सुरू युद्ध आता तू थांबू नको. पिंजरा तोड तू, पंख हे पसर तू, घे भरारी आता गाठ रे शिखर तू. पिंजरा तोड तू, पंख हे पसर तू, घे भरारी आता गाठ रे शिखर तू. Oh, what a shot! Wonderful, wonderful! मी ही टुर्नामेंट जर घेत असतील ठिकाणी प्रत्येक तालुक्यामध्ये पवार साहेबांवर प्रेम करणारे जे कार्यकर्ते त्या सर्वांची मदत करत या टुर्नामेंट साठी झाली. तरुणाईचा जोश आहे, निर्धार ही ठोस आहे. तरुणाईचा जोश आहे, निर्धार ही ठोस आहे. कष्टाला जो भीत नाही, जगजेता तोच आहे, जगजेता तोच आहे. संधीचं सोनं कर, घामाचं गाणं कर, आता तू थांबू नको. पिंजरा तोड तू, पंख हे पसर तू, घे भरारी आता गाठ रे शिखर तू.
ग्राउंड आज सृजनचं बघताय तुम्ही. हे ग्राउंड गेले 8 दिवस झाला आम्ही सर्वच कार्यकर्ते, पदाधिकारी असतील पक्षाचे सर्वच जण मोठ्या दिवस रात्र करून हे ग्राउंड आज आम्ही उभं केलं. गेली 15 ते 20 दिवस आम्ही सर्व संयोजक मंडळी या स्पर्धेसाठी काम करत असताना या संपूर्ण मैदानाची अतिशय चांगल्या पद्धतीची व्यवस्था करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले. चांगलं पिच असावं, चांगलं ग्राउंड असावं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चांगलं असं व्यासपीठ, ज्याला खरं तर आपण युवकांना चांगला असा मान देऊ शकतो, असं व्यासपीठ देणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी असते. ग्राउंडवर खेळायला मिळणे खरंच एक तळागाळातील खेळाडूचं एक भाग्य आम्ही मानतो. यंग प्लेयर आहेत की ज्यांना क्रिकेटबद्दल आवड जी आहे ती आता रसातळाला गेलेली आहे आणि लहानातला लहान मुलगाही ह्या क्रिकेट टुर्नामेंटमध्ये सहभागी झालेला आहे. आता टेगी खरी बघ पडली उरी आता काळीज आतून पेटलं. घे रे आव्हान घे तू तापलंय मैदान ये तू. घे रे आव्हान घे तू तापलंय मैदान ये तू. माथ्याला लावून माती आभाळ रंगून ये तू. हे आभाळ रंगून ये तू. रोहित दादा पवार यांनी खूपच चांगला प्लॅटफॉर्म बनवला आहे ग्रामीण भागातल्या खेडेगावातल्या मुलांसाठी. जांभोरीचा संघ हा जो आदिवासी पट्ट्यातील संघ आहे त्या संघाला प्रथमतः एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर खेळण्याची संधी रोहित दादा पवार यांच्यामुळे भेटली. एवढे प्राईजचे आम्ही कधी खेळलेलो नाही आहे. सगळ्यात मोठी टुर्नामेंट आम्हाला पहिली ती खेळायला भेटते, ह्याच्यात आम्ही खूप आनंदी आहे. सुजन उपक्रम म्हणजे आपला महाराष्ट्राचा सगळ्यात चांगला उपक्रम आहे. एवढा अख्खा महाराष्ट्राला सगळ्या एकजूट आणून खेळवतात म्हणजे हे सोपं काम नाही आहे आणि दादा करतात हे खूपच चांगलं काम आहे. आपण सर्वजण मिळून हे जे सृजन क्रिकेट करंडक घेत आहोत ते फक्त आपल्या परिसरामध्ये असणारे जे सर्व युवक आहेत त्यांच्यासाठी हे क्रिकेट करंडक घेत आहोत आणि हे घेत असताना आपल्या मुलांना तिथं आपल्या तालुक्यामध्ये एक चांगलं असं व्यासपीठ मिळालं पाहिजे असा प्रयत्न आमच्या सर्वांचा होता. आपण पहिल्यांदा मुलींना टेनिस बॉलवर इथं संधी देत आहोत. त्यामुळे 550 अधिक महिलांचे संघ असे काही 50 संघ तिथे खेळणार आहेत. खरोखरच खूप गरीब कुटुंबातील या मुली आहेत आणि यांना नक्कीच या ठिकाणी हे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्यानंतर या नक्की देश पातळीवर ज्यावेळेस खेळतील त्यावेळेस खरोखरच देशाचं नाव नक्कीच उज्ज्वल करतील असं मला अगदी 100% 100% वाटतं या ठिकाणी. क्रिकेट जगातला हा एक नवीन सोच आदरणीय दादांनी फार विचार करून अशा लोकांसाठी एक मंच तयार करून द्यायचा त्यांनी ठरवलं होतं. आज त्या गावचा मुलगा आणि ह्या गावचा मिळून एकत्र क्रिकेटच्या मुळे त्यांची मैत्री घट्ट झाली. त्यातनं एक युनिटी तयार होती आणि त्या युनिटीच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक कामं आपण समाजात वेगवेगळी करू शकतो. आमच्या गावातील सुद्धा जी मुलं काही वेगळ्या खेळामध्ये वेगळ्या भागामध्ये भरकटत होती ती आता चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळू लागले आहे. फिरते व्यापारी असेल, हातगाड्या असेल, त्यांना इथं काही प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला. वैद्यता ने जो मैच रखा है ये बहुत अच्छा रखा है, इसलिए हमको जो बाहर घूमना पड़ता था लेकिन इस मैच इधर ग्राउंड में रखने की वजह से हमको एक जगह पर जो है रोजी मिल रही है. पण ही टुर्नामेंट फक्त संख्येने मोठी नाही, याच्यातून आपण काही सामाजिक संदेश पण देण्याचा प्रयत्न करतो आहे. गेल्या 7-8 वर्षापासून आम्ही बेटी बचाव जन आंदोलनाची एक चळवळ निर्माण केली. पूर्ण भारतभर ही चळवळ पसरली. आत्तापर्यंत या चळवळीमध्ये जवळजवळ 15 लाखाच्या पुढे स्वयंसेवक आणि 2 लाखाच्या पुढे डॉक्टर्स काम करत आहेत. युवकांच्या माध्यमातून या संघटनेतर्फे गरीब रुग्णांना फार मोठ्या प्रमाणात उपचारासाठी सोयी पुरवल्या जातात, ज्याच्यामध्ये औषधोपचार आहेत, साहित्य आहेत आणि या माध्यमातूनच त्यांनी ससून हॉस्पिटलला सक्शन मशीन दिलेले आहे. आम्हाला आमच्या नर्गिस दत्त कॅन्सर मेमोरियल हॉस्पिटलमध्ये 3 इन्फ्युजन पंप आणि 4 वॉटर कूलर्स दिले गेलेले आहेत आणि यामध्ये आम्हाला पेशंटला खूप चांगल्या पद्धतीचा फायदा होतोय. आमची तर पिढी गेली पण त्यांच्या पिढीला त्यांनी जरूर न्याय दिला दादांनी. क्रिकेट म्हणजे ह्याला आपण देवासारखं पुजतो. या गेमला आदरणीय दादांनी एक मोठा जीव त्यामध्ये टाकलाय.
देखिए पहली बात तो रोहित जी ने बहुत अच्छा काम किया है। सबसे अच्छा काम ये किया है कि इन्होंने सारे लोगों को छोटे छोटे डिस्ट्रिक्ट से, छोटी छोटी जगहों से एक ऐसा प्लेटफॉर्म दिया है जहाँ से वो कोई चीज़ कंस्ट्रक्टिव कर सकें। प्लस इस टूर्नामेंट के थ्रू आई थिंक जिस तरीके से उनको आगे जाके मौका मिलेगा बाकी जगहों में जाने का, बाकी फील्ड में जाने का, आई थिंक सुजन इज डूइंग अ फैबुलस जॉब। मुझे खुद बहुत खुशी है बिकॉज जिस तरीके का सुजन काम कर रही है और जिस तरीके का रोहित जी काम कर रहे हैं, आई थिंक उनको अप्रिशिएट करना चाहिए और कोशिश करनी चाहिए हम सबको मिलकर इसको बड़ा बनाने की। रोहित पवार आणि त्यांच्या तरुण सहकार्याने मिळून या ठिकाणी सुजनच्या माध्यमातून विविध प्रकारच्या खेळाच्या अन्य स्पर्धा या परिसरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये आयोजित केल्या। त्याच्यातून अनेक मुलींना जी संधी मिळेल त्या संधीच्या माध्यमातून त्याच्यातून उद्या काही चांगले खेळाडू हे देशाला मिळतील याची मला पूर्णपणाने खात्री आहे। आपण जेव्हा लोकांना संधी देतो ते जेव्हा इथे येऊन खेळतात, कुठेतरी आपल्याला उद्याचा सचिन, उद्याचा विराट सुद्धा ह्या टीममधून आपल्याला शोधता येईल आणि त्यांना आपण संधी देतो त्याबद्दल आपले कौतुक। आणि मला इथे बोलवलं, ह्या एवढं चांगलं स्वागत की आपण केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार। रोहित दादांनी जे सृजनचं एवढं मोठं विश्व निर्माण केलंय, आमच्यासारख्या गरीब पोरांना एवढं मोठं व्यासपीठ भेटणं आणि त्यात आम्ही एवढं पुढे जाणं म्हणजे आमच्या नाही तर आमच्या प्रभागाचं, आमच्या गावाचं, आमच्या जिल्ह्याचं जे ऑल ओव्हर पुणे, महाराष्ट्र, इंडियामध्ये आमचं नाव होणं पहिलं जे दृष्टिकोन होतं ते वेगळं होतं। आता ज्या दृष्टिकोनाने आम्हाला बघितलं जाईल ते खूप वेगळं राहील। आदरणीय रोहितदादा पवार युवकांचं प्रेरणास्थान, त्यांनी मात्र ग्रामीण खेळाडूंच्या बाबतीत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे आणि त्या निर्णयाचं आम्ही निश्चित स्वरूपामध्ये स्वागत करतो। इथं उपस्थित असणारे सर्वच पवार साहेबांवर प्रेम करणारे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, हे सर्वजण नसते आणि माझी टीम नसती तर आपल्याला एवढी देशातली सगळ्यात मोठी क्रिकेट टूर्नामेंट ही आपल्याला घेता आली नसती। त्यामुळे आपल्या सर्वांच्या वतीने या सर्व टीमचं आणि या सर्व कार्यकर्त्यांचं प्रत्येक तालुक्यांमध्ये आम्हाला मदत झाली। त्यामुळे आपण सर्वांनी पाठिंबा दिला, ताकद दिली। इथं ज्या टूर्नामेंटमध्ये 9000 खेळाडू खेळलेत, या सर्वांनी मनापासून खेळलं म्हणून हे सृजन क्रिकेट करंडक झाली आणि याच्यासाठी मी आपल्या सर्वांच्या वतीने या सर्व लोकांचं मनापासून धन्यवाद करतो आणि आपण सर्वजण आज इथे आलात, मनापासून धन्यवाद।
ज्या एकीने आपण सर्वजण एकत्रित आलात, याच एकीने आपण याच्या पुढेही राहाल आणि आपल्या युवकांचा जो विषय असतो तो आपण सर्वजण एकीने, तुम्ही सर्वजण, आम्ही सर्वजण एकत्रित आपल्या सर्वांचा विषय कुठलाही असो तो सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करू.